नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। याचे आता हे दोन ट्रान्झॅक्शन आहेत ज्याचे आपण स्क्रीनशॉट घेतले आहेत। हे आपल्याला लाडक्या बहिणींनीच पाठवले आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकता की एका बहिणीला 7,500 रुपये आज SBIचं त्यांचं मेल आला आहे। ज्या मेलद्वारे 7,500 रुपये 24/12/2024 रोजी दुपारी 2:43 त्यांना जमा झाले आहेत। तर दुसऱ्या बहिणींना रुपये 4,500 हे 3:06 जमा झाले आहेत। आता हे दोन्ही स्क्रीनशॉट आपल्याला आपल्या इंस्टाग्रामवर आपले जे फॉलोअर्स आहेत त्या लाडक्या बहिणींनी पाठवले आहेत। यामधील एक या संभाजीनगरच्या आहेत तर दुसऱ्या या पुणे जिल्ह्यातून आहेत। यांना हे पैसे जमा झाले आहेत। आता तुम्ही म्हणाल की 1,500 रुपयाच्या ऐवजी यांना 4,500 रुपये किंवा 7,500 रुपये जमा कसं काय झाले आहेत? तर ज्यांनी 7,500 रुपये जमा झाले त्यांना आजवर या योजनेअंतर्गत पैसे जमा झाले नव्हते। त्यांनी या योजनेसाठी त्यांचा अर्ज हा सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केला होता, म्हणून त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यामधील पैसे आले नव्हते। त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि ऑगस्ट असे 5 महिन्याचे मिळून या महिलेला 7,500 रुपये जमा झाले आहेत। तर दुसरे 4,500 रुपये जे आहेत ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3 महिन्यांचे मिळून त्या महिलेला 4,500 रुपये किंवा भगिनीला 4,500 रुपये जमा झालेले आहेत। ही आजपासून सुरुवात झाली आहे आणि आजचे स्क्रीनशॉट देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात। त्यामुळेच आता वरवर सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत आणि हा हप्ता 1,500 रुपयांचा असणार आहे। यामध्ये 2,100 रुपयांची वाढ अजून करण्यात आलेली नाही। योजनेसाठी कालच आपल्याला माहितीप्रमाणे 3,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या वतीने तरतूद करण्यात आला होता आणि त्यानुसारच आता महिलांना पैसे प्रत्यक्षात जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। तुम्हाला देखील आता तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण डिसेंबरच्या अखेर म्हणजेच की 31 डिसेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। त्यासोबतच 1,500 रुपये अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा नाहीत, कारण यामध्ये पहिल्या 2-3 हप्त्याप्रमाणे आपण पाहतो की आधीचा जो बॅकलॉग असतो की ज्या महिलांना अजून 1 रुपया पण मिळाला नाही किंवा ज्या महिलांना कमी पैसे मिळाले असतात त्यांना बॅकलॉग म्हणून ह्या योजनेअंतर्गत आधी पैसे दिले जातात आणि त्यानंतर ज्या रेग्युलर महिला आहेत त्या रेग्युलर महिलांना देखील पैसे जमा केले जातात। म्हणजेच हा हप्ता याचा टप्पा हा मोठा असणार आहे, कारण यामध्ये सुमारे 2.35 कोटी महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत। ज्यांना आजपर्यंत 7,500 रुपये मिळाले आहेत त्यांना 1,500 रुपये मिळणार आहेत, परंतु ज्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत त्यांना यामागील देखील सर्व पैसे मिळणार आहेत। यामागे एकच कारण आहे की त्यांनी अर्ज केला होता परंतु त्यांचे आधार बँक सेविंग ॲक्टिव्ह नसल्याने त्या महिलांना पैसे जमा करण्यात आले नव्हते, परंतु अशा देखील महिलांना आता हे पैसे जमा होणार असल्याने महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पाळले आणि योजना डिसेंबर महिन्यामध्ये देखील चालू ठेवण्यात आली आहे असे देखील महिलांकडून बोलले जात आहे। त्यासोबतच आता राज्य सरकारने पुन्हा एकदा लवकरात लवकर 2,100 रुपयांचा देखील निर्णय घेऊन 2,100 रुपये देखील आमच्या बँक खात्यावर जमा केले जावे अशी देखील मागणी महिलांच्याकडून होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आता याबद्दल पुढील देखील अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर ही अपडेट मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कुठल्याही प्रकारची काळजी देखील तुम्ही करायची नाही। ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला देखील विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।